नमस्कार. पोस्ट ऑफिस GDS म्हणजेच ग्रामीण डाक सेवक या पदासाठी महाराष्ट्रामध्ये म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये 28,000पेक्षा जास्त जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवली गेली आहे. म्हणजे अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली 14 तारखेला. 14 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायची शेवटची तारीख होती. यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त जागा चंद्रपूरमध्ये जवळजवळ 300पेक्षा जास्त जागा आहेत. तर यासाठीचा निकाल जो आहे पहिली मेरिट लिस्ट ही 28 तारखेला जाहीर होणार होती. मात्र ती अद्याप जाहीर झाली नसून येत्या पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये ही जाहीर होणार आहे. अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाचं अशी अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. तर पुढच्या उद्या किंवा परवा ह्या 2 दिवसामध्ये पहिली जी यादी आहे उमेदवारांचा निकाल हा जाहीर केला जाईल. आता उमेदवारांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की कट ऑफ जे आहे कितीपर्यंत लागेल, म्हणजे कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी कोणत्या डिव्हिजनसाठी सिलेक्शनसाठीची संधी ही सगळ्यात जास्त असेल. यासाठीच फक्त महाराष्ट्रासाठीचा जो कट ऑफ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती. तत्पूर्वी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महत्त्वाच्या तारखा, कट ऑफ आणि अंदाज पाहूयात. महाराष्ट्रासाठीचा ऑनलाईन अर्ज सुरू झाले होते. यामध्ये 31 जानेवारी 2026 सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये जी यादी आहे ही कधीपर्यंत येऊ शकते त्याबाबत आपण विस्तारित जाणून घेऊयात. तर तारीख जी आहे, तारखा महत्त्वाच्या 31 जानेवारीपासून सुरुवात झाली होती. शेवटची तारीख होती 14 फेब्रुवारी 2026. एडिटिंग दुरुस्ती जी आहे ही शेवटची तारीख 19 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला काही बदल करायचा असेल तर देण्यात आला होता. त्याचबरोबर पहिली मेरिट लिस्ट जाहीर होण्याची अपेक्षित तारीख 5 मार्च, म्हणजे पाहू शकता आजची तारीख आपण पाहिली 3 तारीख, उद्या आणि परवा ह्या 2 दिवसामध्ये पहिली मेरिट लिस्ट जी आहे निकालाची ही तारीख आहे. यानुसार PDF जी आहे पहिली यादी ही जाहीर होणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक साठीची. आता यामध्ये कट ऑफ यावर्षी आपण अगोदर सुद्धा सांगितलं होतं की 650 असले, 650 पैकी मार्क्स मिळवलेले 10वीला उमेदवार जे आहेत त्यांना सगळ्यात जास्त संधी असणार आहे. त्यामुळे कट ऑफ जो आहे कमी येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी 70% सुद्धा निवड होऊ शकते. म्हणजे पहिल्याच यादीमध्ये नाही तर शेवटच्या यादीमध्ये 6वी 7वी लिस्ट लागते, त्यामुळे इथे संधी बनते. तर आपण पाहिलं होतं पूर्वी 28 फेब्रुवारी 2026 रोजी मेरिट लिस्ट जाहीर होणार असल्याची घोषणा झाली होती. म्हणजे अधिकृत GDS जी आहे यांच्या अंतर्गत भारतीय डाककडून ही अपडेट देण्यात आली होती 28 फेब्रुवारीला. मात्र लिस्ट प्रसिद्ध झाली नव्हती आणि यामुळे पाहू शकता 5 तारखेला ही यादी प्रसिद्ध होणार आहे असं पुन्हा एकदा सांगितलं जात आहे. मागील वर्ष जर पाहिलं आपण तर एडिटिंग नंतर 13 दिवसांनी पहिली लिस्ट लागली होती. गेल्या वर्षीचा 2025 मध्ये, म्हणजे जी एडिटिंगची तारीख आता यावर्षी आपण पाहिली तर 19 तारखेला शेवटची तारीख होती. म्हणजे जर त्यानंतर 13 दिवस पकडले आपण तर यामध्ये या महिन्याचे 8 ते 9 दिवस, म्हणजे पुढच्या 5 ते 6 तारखेपर्यंत, म्हणजे या महिन्याच्या 5 मार्चपर्यंत यादी ही 100% येईल. त्याच्यानंतर दुसऱ्या लिस्टमध्ये थोडंसं 1 महिन्याचं अंतर आहे. 22 ते 23 दिवसांचं अंतर प्रत्येक यादीमध्ये असतं, कारण त्याच्यानंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणी DV साठीचा वेळ दिला जातो. त्याच्यानंतर सगळी उमेदवारांची जॉईनिंग जर त्यांनी केली नाही झाली तर नवीन यादी ही तयार केली जाते आणि दुसरी लिस्ट ही 30 दिवसांनी लागते. तिसरी लिस्ट जी आहे गेल्या वर्षी लागली होती 20 दिवसांनी. त्याच्यानंतर चौथी लिस्ट लागली होती 28 दिवसांनी, 1 महिना. 5वी लिस्टसाठी पुन्हा 22 दिवस लागले होते. 6व्या यादीसाठी सुद्धा 22 दिवस लागले होते. अशा पद्धतीने 6 याद्या तब्बल गेल्या वर्षी जाहीर झाल्या होत्या. तरीसुद्धा या कमीच होत्या. तरीसुद्धा जे काही उमेदवार आहेत 6व्या यादीनंतर सुद्धा जॉईन झाले नव्हते. मात्र त्यानंतर डाक विभागाने नवीन याद्या जाहीर केल्या नाही आहेत. आता त्या ज्या रिक्त राहिलेल्या जागा आहेत ते या वर्षामध्ये इन्क्लूड आहेत, म्हणजे यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे या वर्षी सुद्धा जागा वाढलेल्या आहेत आणि कदाचित यामुळेच जो कट ऑफ आहे यावर्षी खूपच कमी येईल. 60-65-70% सुद्धा सिलेक्शन काही ठिकाणी होऊ शकतं. पहिल्या यादीमध्ये नाही, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या यादीमध्ये निवड होऊ शकते. आता याच पॅटर्ननुसार जर आपण 2026 मध्ये पहिली लिस्ट ही 5 मार्चपर्यंत येण्याची शक्यता आहे. तर यामध्ये पाहू शकता आपण सांगितलं 13 दिवस, 28 दिवस, 20 दिवस अशा प्रत्येक यादीमध्ये अंतर असतं आणि यानुसार
पहिली लिस्ट 5 मार्चपर्यंत 100% येणार आहे. आल्यानंतर सुद्धा आपण यावर डिटेलमध्ये सविस्तर व्हिडिओ घेणार आहोत. आपण जो सांगितलेला कट ऑफ आहे त्यानुसार लागतोय का नाही ते आपल्याला समजणार आहे. आता यावर्षीचा कट ऑफ जो आहे पहिल्या मेरिट लिस्टसाठीचा अंदाजित कसा लागेल, तर कट ऑफ कोणत्या घटकांवर अवलंबून असतो? रिक्त पदांची संख्या. तर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चंद्रपूर या जिल्ह्यासाठी सगळ्यात जास्त जागा आहेत. त्या ठिकाणी कट ऑफ हा खाली येईल, कमी असेल. अर्जदारांची संख्या, आता किती अर्जदारांनी अर्ज केलेत, म्हणजे फक्त 100 जागा आहेत टोटल आणि 100 जागांसाठी 1000 अर्ज केलेत, तर त्यामध्ये कट ऑफ जो आहे कधी पण अपच जाईल. जेवढे कमी अर्ज तेवढे कमी असेल. ग्रामीण नक्षल भागात प्रभावित भागातील स्पर्धा, म्हणजे ग्रामीण भाग आहे किंवा नक्षल प्रभावित भाग आहे, गडचिरोली या ठिकाणी स्पर्धा कमी असते, त्या ठिकाणी कट ऑफ कमी लागतो. शहरी भागांमध्ये जिथं जास्त संधी असतात त्या ठिकाणी स्पर्धा कट ऑफ जो आहे हा जास्त लागतो. त्यामुळे सर्वसाधारण अंदाज आपण पाहूयात. सामान्य प्रवर्ग जो आहे SC ST OBC EWS पहिल्या लिस्टमध्ये 95% ते 98% प्लसच जातो, त्यापेक्षा खाली हा कधीच येत नाही. PWD प्रवर्ग पाहिला आपण तर 85 ते 90% पर्यंत जातो, म्हणजे थोडासा कमी येतो पहिल्या लिस्टमध्ये. त्याच्यानंतर प्रत्येक लिस्टमध्ये थोडं 1 ते 2% थोडीशी डाऊन येतं, अपग्रेड होतं, म्हणजे कमी होतात. नंतरच्या मेरिट लिस्टमध्ये कट ऑफ जे आहे कमी जास्त हा होऊ शकतो. त्यामुळे जास्त कट ऑफ कमी नाही होत, पण तरीसुद्धा कट ऑफमध्ये थोडीशी कमी जास्त होते. यावर्षी तो थोडासा अजून कमी येण्याची शक्यता आहे. तर आपण त्यानुसार पाहूयात. सगळ्यात अपेक्षित जे कट ऑफ आहे, जास्त कट ऑफ येण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, अकोला 95-96, अमरावती 95-96 असेल, बारामती आहे, बीड आहे, भुसावळ, बुलढाणा आहे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, जळगाव आहे, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सर्व विभाग 96+ असेल. नागपूर सिटीसाठी 95+, नागपूर महसूलसाठी यामध्ये 95-96, नांदेड, नवी मुंबई, परभणी, त्याचबरोबर पंढरपूर आहे, पुणे सर्व विभाग, सांगली, सातारा आहे 96+ जाईल, श्रीरामपूरसुद्धा, सोलापूर, ठाणे, यवतमाळ हे सगळे जिल्हे, हे सगळे डिव्हिजन 96+ असतील. काही ठिकाणी PWDसाठी कट ऑफ जे आहे 88-90 पर्यंत जाऊ शकते, काही ठिकाणी ती 80 पर्यंत सुद्धा येऊ शकते. आता सगळ्यात कमी म्हणजेच पहिल्या लिस्टमध्ये म्हणतोय, पहिल्या लिस्टनंतर आपण दुसरी लिस्ट लागेल त्याच्या अगोदर सुद्धा आपण कट ऑफ कितीपर्यंत कमी येऊ शकतो या संदर्भात सुद्धा व्हिडिओ घेणार आहोत. तर कमी जो कट ऑफ आहे अपेक्षित डिव्हिजननुसार हा सुद्धा आपण यामध्ये पाहूयात. यानुसार जर आपण पाहिलं इथे तर पाहू शकता डिव्हिजन जे आहे चंद्रपूरसाठी कमी येईल, कारण जास्त जागा आहेत. नक्षल प्रभावित जास्त रिक्त जागा गडचिरोलीसाठी 93-94 पर्यंत तरीसुद्धा, कराडसाठी 94-95, गोवा विभाग सोडत 94-95, पालघरसाठी 91 ते 93, रायगडसाठी सुद्धा कमी येतोय, तिथं थोडासा जास्त पण जाईल 95 पर्यंत, रत्नागिरी 93-94, सिंधुदुर्गसाठी 93-94 असेल, वर्धासाठी 93-94, यामध्ये भुसावळसाठीच्या कमी जागा असून थोडा कमी सुद्धा येऊ शकतो. तर हे सर्व अंदाज मागील वर्षाचा जो पॅटर्न आहे, मागील वर्षाची जी कट ऑफ लागली होती त्यावर आहे, आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर 1 ते 2% यावर्षी कमी येईल, कारण 650 पैकी प्राप्त जे गुण आहेत अशा उमेदवारांना संधी आहे, त्यापेक्षा जास्त 750चे जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी अर्ज भरता येत नव्हता, तो अर्ज बाद होणार आहे. त्या कारणामुळे कमी जे आहे कट ऑफ यावर्षी होऊ शकते. अंतिम कट ऑफ आणि मेरिट लिस्ट ही लवकरच जाहीर होईल. पहिल्या लिस्टसाठीची आपण पाहणार आहोत कशी लागते. मात्र सध्याच्या आत्ताच्या आपली जी अपडेट आहे, मागील वर्षाचं आपण विश्लेषण केलं त्यानुसार जर पाहिली तर कट ऑफ जे आहे या पद्धतीने लागेल. थोडीशी कट ऑफ कमी येईल, म्हणजे जर मी 95 सांगितले तर 94 ते 96 किंवा 94 ते 92 पर्यंत जास्तीत जास्त कमी येऊ शकते, कारण यावेळेला जो गुणांचा फरक आहे हा पडणार आहे. तर यामध्ये 5 मार्चला 100% ही पहिली यादी लागणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केला असाल त्या ठिकाणी जर जास्त स्पर्धा असेल आणि तुम्हाला चांगले गुण असतील तरच तुमची संधी बनू शकते. 80% पेक्षा कमी गुण असतील अशा जास्त स्पर्धेच्या ठिकाणी तर तुमची निवड होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मात्र ज्या ठिकाणी स्पर्धा ही कमी आहे अशा ठिकाणी तुम्ही अर्ज केला असेल मी सांगितलेल्या ट्रिकनुसार, तर त्या ठिकाणी तुमची संधी बनण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे, कारण त्या ठिकाणी जे आहे 80% जास्त तुमचे जर गुण असतील तर तुम्हाला संधी चान्सेस पडू शकतात. लवकरच आपली यादी जाहीर होईल तेव्हासुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती जी आहे व्हिडिओ संदर्भात घेणार आहोत. अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.